बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणित नंबर 4 प्रश्न पान नंबर 27 वरचा देणार आहे. पहिल्यांदा चार्ट आणि इक्वेशन भरता आलं पाहिजे बाळांनो, व्यवस्थित लक्ष ठेवा. चार्ट भरता आला पाहिजे. दिलेलं इक्वेशन लिहून घ्या. 3x वजा y वजा 2 बरोबर 0 वजा y बरोबर हे अधिक आहे, पक्षांतर वजा 3x याचं अधिक 2 म्हणजे y चिन्ह बदलली. y बरोबर 3x वजा 2 नंबर 1 3 गुणिले x. एक्सच्या किमती भरायच्या. एक्सची किंमत 2 भरली वजा 2 3 दुनी 6 वजा 2 6 मधून 2 गेलं किती आलं 4. उत्तर बरोबर आलं बाळांनो. आता 2 नंबर y बरोबर 3x वजा 2 3x. एक्सची किंमत किती भरायची वजा 1 वजा 2 वजा 3 1 3. वजा अधिकचा गुणाकार वजा असतो, इथं अधिक आहे बाळांनो. मग अधिक वजाचा गुणाकार वजा 3 1 3 वजा 2 वजा वजांची बेरीज करणे, वजा चिन्ह देणे, वजा 5. आता 1 भरायची किंमत. मी अलीकडच्या बाजूला 1 किंमत भरतो. 1 वजा 2 3 1 3 वजा 2 1 1 ला 1. चार्ट संपला. व्यवस्थित चार्ट तयार करता आला पाहिजे. आता पलीकडचा चार्ट कोणता आहे बघा. 2x अधिक y बरोबर 8 y बरोबर वजा 2x हे अधिक आहे, पक्षांतर वजा अधिक 8 वजा 2 गुणिले x. x किती आहे बाळांनो, एक्सची किंमत 3 घेतली. वजा अधिक अधिक आहे इथं. वजा अधिकचा गुणाकार वजा 3 दुनी 6 अधिक 8. वजा अधिक असल्यास मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. 8 मधून 6 गेलं 2 y बरोबर 2. आता ही झाली 1 नंबरची किंमत. 2 नंबरची किंमत y बरोबर वजा 2x अधिक 8 2 गुणिले x. एक्सची किंमत 1 अधिक 8 बेक बे. 8 मधून 2 गेलं 6. आता 3 नंबरची किंमत एक्सची किंमत किती घेतली 2 अधिक 8 2 दुनी वजा 4 अधिक 8. 8 मधून 4 गेलं बाळांनो 4. चार्ट बरोबर झाला. ओके. शंका कुठल्याही ठेवलेल्या नाहीत बाळांनो. आता ग्राफ तयार करताना काय करायला लागणार. 24 2 4 x बरोबर 2 y बरोबर 4 अधिक 4 आहे, वर आलं पाहिजे 1 पॉइंट. 24 नंतर वजा 1 वजा 5 वजा 1 आणि वजा 5 म्हटले की खाली. मग वजा 1 वरनं वजा 5 नंतर 1 ला 1 अधिक 1 ला अधिक 1 म्हणजे 1 2 3 मधून जाणारी रेषा काढली, त्याला इक्वेशन दिलं. 3x वजा y बरोबर वजा 2 बरोबर 0 हे इक्वेशन दिलं. आता दुसरी किंमत 3 2 32 3 अधिक 2 वर 3 2 नंतर 1 6 1 वरून वर जायचं 6 ला आणि नंतर दिलंय 2 4 2 अधिक 4 म्हणजे ह्या 3 पॉइंट मधून लाईन काढली, त्याला इक्वेशन दिलं 2x अधिक y बरोबर 8 हे इक्वेशन दिलं. आता 2 रेषा जिथं छेदतात त्याला म्हणायचं त्याचं उत्तर किती येणार. x बरोबर 2 y बरोबर 4. x बरोबर 2 आणि y बरोबर 4.
व्यवस्थित बाळांनो चार्ट बघितला पाहिजे आणि फक्त बघू नका, ते लिखाण केलं पाहिजे. ग्राफ पेपर घ्यायचा, एक्स ॲक्सिस आडवा एक्स ॲक्सिस, उभा वाय ॲक्सिस, वर अधिक असतात, खाली वजा असतात, ह्या बाजूला वजा असतात, ह्या बाजूला अधिक असतात, मध्ये झिरो असतो. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढायचं, त्याच्यावर पॉईंट ठेवायचं आणि व्यवस्थित लांबडी फुलपट्टी वापरायची. लहान पट्ट्या ज्या असतात त्या वापरायच्या नाहीत ग्राफ पेपर काढताना. ओके.